नमस्कार। ट्रॅफिक पोलिसांनी तरुणीची गाडी केली जप्त, मग तरुणीला कोसळलं भर रस्त्यातच रडू। शेवट मात्र असा झाला की व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या। सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होतात, त्यामध्ये काही गमतीचे, काही माहिती देणारे तर काही व्हिडिओ धक्कादायक असतात। पण सध्या व्हायरल होणारा व्हिडिओ मात्र तुमच्या डोळ्यातून पाणी काढणारा आहे। ही गोष्ट अगदी रोजच्या जीवनातील असून त्यामध्ये तुम्हाला करुणा, समजूतदारपणा, माणुसकी या सर्व गोष्टी दिसून येतील। बऱ्याच वेळा आपण घाई गडबडीमध्ये आपली बाईक नो पार्किंगमध्ये लावून तिथून निघून जातो, पण त्यानंतर तिथे येतो तेव्हा मात्र आपली गाडी तिथे दिसत नाही, कारण ती गाडी ट्रॅफिक पोलिसांनी उचललेली असते। तेव्हा मात्र आपल्या पायाखालची जमीनच सरकते, कारण त्या ठिकाणाहून ते पोलीस ठाण्यापर्यंत आपणाला प्रवास करावा लागतो। त्यानंतर जो काही दंड आकारलेला असतो तो भरायचा आणि मग ती गाडी आपल्याला मिळते। ही एवढी मोठी शिक्षा केवळ आपल्या एका चुकीमुळे होते। पण सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये मात्र काही वेगळंच चित्र तुम्हाला पाहायला मिळेल। दोन तरुणींनी नो पार्किंगमध्ये गाडी लावल्यामुळे ट्रॅफिक पोलिसांनी त्यांची स्कूटी जप्त केली आणि पोलीस ठाण्याकडे नेली। या घटनेमुळे त्या दोन तरुणी घाबरतात आणि त्या लगेचच पोलिसांकडे धाव घेतात, पोलिसांच्या समोर हात जोडून माफी मागतात आणि यापुढे अशी चूक होणार नाही अशी हमी देतात। हे पाहून शेवटी कठोर असणारे पोलीसही नरमतात आणि फक्त कडक अशी समज देऊन स्कूटी परत करतात। हा व्हिडिओ पाहून पोलिसांच्या माणुसकीला सलाम अशा बऱ्याच कमेंट आल्या आहेत।